तर मला असं वाटतं भारतामध्ये सगळं काही आहे. जसं तू म्हणालीस तसं समुद्र आहे, हिमालय आहे, एका बाजूला ईस्टला आहे. सगळंच खरं म्हणजे जगाचा नकाशा हा भारतामध्ये आहेच. तर भारत बघावा म्हणजे तू जसं म्हणाली 15 स्टेट्समध्ये राज्यांमध्ये जायला हवं तसं. मग परदेशी का जायचं? चांगला प्रश्न आहे. आणि सध्याच्या युगात मेरा भारत महान असं जेव्हा आपण म्हणतो, किंवा आपल्या प्रत्येकाचं भारतावर प्रेम आहे आणि भारत हा आपण पिंजून काढला पाहिजे. इतकं आपण भारतावर प्रेम केलं पाहिजे, कारण भारत असा बघितल्याशिवाय कळणारा देश नाही आहे की आपण आज यूट्यूबवर बघूया किंवा आणखी कुठे बघूया. तसं करून आपण पर्यटन नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागतं, तिथल्या मातीशी थोडंसं नातं त्यावेळी नव्याने बांधावं लागतं आणि तेव्हा तुम्हाला देश कळतो. आणि आपला देश आपल्याला कळणं मला वाटतं हे कर्तव्य आहे आपलं. आणि त्याच्यामुळे भारत बघायलाच पाहिजे. पण भारत बघायचा म्हणजे भारत बघायचा आणि एवढं सगळं सुजलाम सुफलाम आपला देश आहे आणि जगात जे काही आहे ना ते सगळं भारतात आहे. एकही गोष्ट अशी नाही आहे की जी आपल्या भारतात नाही आहे. तुम्ही वाळवंट घ्या, समुद्रकिनारे घ्या, निळे समुद्र घ्या, कोरल्स घ्या, काय वाटेल ते सांगा तुम्ही, ते सगळं आपल्या भारतात आहे. आणि त्याच्यामुळे भारताचा अभिमान हा आपल्याला एक भारतीय म्हणून असलाच पाहिजे आणि एक पर्यटक म्हणून तो असलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे भारत बघणं हे मला वाटतं एक आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक आमचा व्यवसाय आहे म्हणून नव्हे, तर आवाहनच आहे जे पंतप्रधानांनी केलंय ते मला असं वाटतं की आम्ही थोडंसं पुढे नेतोय. की म्हणजे आमची एक जाहिरातीची टॅगलाईन आहे की देखो अपना देश, दिल से, प्यार से और सम्मान से. म्हणजे देखो अपना देश ही लाईन आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिली, त्याला आम्ही दिल से, प्यार से आणि सम्मान से हे लावलं. आणि ती लाईन गेली अनेक वर्ष आम्ही वापरतोय. म्हणजे जवळजवळ आता 8-9 वर्ष झाली, विणावळला 12 वर्ष झाली, 9 वर्ष आम्ही ती लाईन वापरतोय. आणि अतिशय म्हणजे ती लाईन वाचल्यानंतरच तुम्हाला असं भरून येतं की खरं आहे हे. आणि नुसता भारत बघायचा नाही, तर तो मनापासून बघितला पाहिजे, प्रेमाने बघितला पाहिजे आणि सम्मानसे म्हणजे व्हेरी रिस्पेक्टफुली. आणि ते खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण भारत शेवटी आपला देश आहे आणि जो आपला देश आहे तो आपण बघितला नाही असं व्हायलाच नको. आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने किंवा बिझनेस म्हणून हा भारत संपूर्ण म्हणजे तुम्ही कुठेही सांगा भारतामध्ये तिथे टूर्स असतात. कारण प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कुणाला समुद्रकिनारा आवडतो, कुणाला माउंटन्स आवडतात, कुणाला वाळवंटात जायला आवडतं, कुणाला राजस्थानचा जो इतिहास आहे तो बघायला आवडतं, कुणाला अंदमानमध्ये जाऊन स्नॉर्कलिंग करायला आवडतं. हे सगळे जी आवड आहे ती पूर्ण करण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे 100%. पण म्हणून परदेशात जायचं नाही हा जो भाग आहे तो मान्य नाही मला, किंवा मी आत्ता सांगते की असं होऊ शकत नाही. आज आपण ग्लोबल सिटिझन्स आहोत. आज आपल्याला म्हणजे ज्यावेळी आपल्याला आपला भारत कळला पाहिजे त्याचवेळी आपल्याला जगात काय चाललंय याचं सुद्धा नॉलेज असलं पाहिजे. आणि ते फार फार महत्त्वाचं आहे, कारण आज तुम्ही एका ठिकाणी राहून प्रगती नाही करू शकत. मग ती तुमच्या विचारांची प्रगती असेल, तुमच्या वागणुकीतली असेल किंवा कोणतीही, ही तुम्ही एका कोपऱ्यात बसून किंवा एका देशात बसून किंवा आपल्या प्रिय भारतात बसून नुसते नाही करू शकत. भले तुम्हाला कितीही नॉलेज आज ऑनलाईन मिळत असेल किंवा हे असेल, तरीसुद्धा ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तो एक म्हणजे वेगळा प्रकार असतो, वेगळा आनंद असतो आणि वेगळी जाणीव असते. आणि ती आपल्याला होणं फार गरजेचं आहे. आणि आज कसं झालं आहे की प्रत्येक देश हा टुरिझमसाठी खूप मोठं योगदान देतोय. आणि आपल्या भारतात काय आहे म्हणजे निसर्गाने, इतिहासाने, भूगोलाने सगळं दिलेलं आहे. पण अजून आपण त्याचं जे पोटेन्शियल आहे ते ज्या तऱ्हेने विकसित व्हायला पाहिजे ते आपण केलेलं नाही आहे. आता त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे गुजरात गव्हर्नमेंटने करून दाखवलं की एक सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू हा काय टुरिझमला म्हणजे एन्हान्स करू शकतो ते अतिशय सुंदर तऱ्हेने आपल्याला ते एक उदाहरण दिसतं. स्टॅच्यूच्या आजूबाजूला त्यांनी जी काही इकोसिस्टीम निर्माण केली, ही इकोसिस्टीम हे त्या संपूर्ण ह्याला कम्प्लिटली म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने म्हणा, बाकी सगळ्या दृष्टीने, कारण गुजरात हे राज्य कधीही टुरिझमसाठी प्रसिद्ध नव्हतं. आज प्रत्येकाला, देशातल्या प्रत्येकाला गुजरातमध्ये जायचं आहे.
ही जी किमया आहे ती प्रत्येक राज्यात घडू शकते. म्हणजे मी असं म्हणते की युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं आहे आपलं. इतका प्रचंड खंडप्राय देश आहे आणि त्या देशामधलं प्रत्येक राज्य युनिक आहे. फक्त आपल्याला जे करायला पाहिजे ते अजून आपण केलेलं नाहीये. मला त्याच्यात कोणाला दोष द्यायचा हा भाग वेगळा आहे, तो आपला विषय नाही. पण आपण आपल्या भारताचं पर्यटनाचं पोटेन्शियल हे अजून पूर्ण काय 10% पण केलं नाहीये असं मी म्हणेन. आणि मग ते काय असू शकतं हे बघण्यासाठी आपल्याला परदेशात जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण परदेशात मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे इतके राजवाडे, महाल आणि हे सगळं आहे. आपण जाऊन एडिनबरामधला छोटासा राजवाडा बघतो आणि त्याच्यासाठी 3 तासाची घोडदौड करतो आणि तिथे जाऊन बघतो आणि हे करतो. आपले महाल कुठच्या कुठे आहेत त्यांच्यापेक्षा. आणि महाराष्ट्रातले किल्ले सगळंच. म्हणून म्हटलं की इतिहास, भूगोल, संस्कृती सगळं काही आहे आपल्याकडे. आपल्याकडे नाही आहे हे आपलं कर्म आपण म्हणूया, की आपण कर्माने जे काही करायला पाहिजे, जे इतरांनी केलं, म्हणजे त्यांच्याकडे एवढंसं काही होतं त्याच्यात त्यांनी भरपूर काही केलं, पण खरं आहे. आपल्याकडे भरपूर काही केलं आहे पण आपण त्याचं खूप कमी अजून काही केलंय आणि ते आपल्याला शिकायला पाहिजे. हा एक भाग झाला पर्यटनाच्या दृष्टीने. दुसरा भाग आहे तो आपल्या नवीन पिढीच्या दृष्टीने. आज जर तुम्ही म्हटलं मी भारतातच फिरतो आणि माझ्या मुलांना सुद्धा भारतातच फिरवतो, तर त्यांना जग कसं आहे ते कळणार नाही. आणि ही मुलं ही ग्लोबल सिटिझन्स आहेत आणि त्यांना कधी नव्हे एवढं जगाचं नॉलेज आज त्यांच्या हातावर आहे. आणि तेच जेव्हा ते तिथे जाऊन बघतात तेव्हा ती घट्ट हे होते आणि मग त्यांना म्हणजे इन्स्पिरेशन म्हणजे काय, म्हणजे दुबईकडनं काय शिकावं किंवा जपानकडनं काय शिकावं, सिंगापूरमधनं काय शिकावं किंवा आणखी काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कळायला पाहिजेत त्या तिथे गेल्यावरच कळणार आहेत. त्यामुळे आपला भारत तर बघायचाच आहे, पण भारतच बघायचा आणि जगाकडे आपण कशाला जायचं हा प्रश्न येऊच शकत नाही. बिकॉज वी आर टोटली कनेक्टेड नाऊ. आणि ते कनेक्टेड असल्यामुळे आपल्याला सगळ्याची एक जाणीव असणं गरजेचं आहे. सगळीकडे आपण जाणं हे आहे. कसं आहे की तुम्ही यूट्यूबवर बघाल, तुम्ही बॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये बघाल, तुम्ही हॉलिवूडमध्ये बघाल, पण कधीही तुम्ही तिथे गेल्यानंतर जी एक शांती मिळते, मनशांती मिळते की मी हे पाहिलं, ती तुम्हाला त्या स्क्रीनवर नाही मिळत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारत बघायचं आहे आणि त्याचबरोबर जगाचेही आपण नागरिक असलं पाहिजे. आणि नेहमी लीडर्सच्या बाबतीत असं म्हटलं जातं की लीडर कसा असावा. म्हणजे मी हे पहिल्यांदा ऐकलं ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत, शिवाजीराव भोसलेंच्या एका व्याख्यानामध्ये. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की लीडर कसा असावा. तर लीडरचा एक पाय हा नेहमी आत असावा आणि लीडरचा दुसरा पाय हा बाहेर असावा. कारण दोन्ही पाय जर आत असले तर बाहेर काय चाललंय हे कळत नाही. आणि जेव्हा दोन्ही पाय बाहेर असतात तेव्हा आतली जनता तुमच्या सोबत येत नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच भारतात एक पाय आणि एक पाय परदेशात हे आपलं फ्युचर आहे, हे आपलं भविष्य आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं त्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत आणि त्या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.